राष्ट्रवादीत भुजबळ विरुद्ध अजित पवार. अजित पवारांनी साप पोसले. जरांगेंचा अजित पवारांवरही हल्लाबोल. तुम्ही साप पोसलेत हे मात्र ध्यानात ठेवा. अजित पवारांनी साप पोसले अशा शब्दात मनोज जरांगेंनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय आणि त्याला कारण ठरलंय अजित पवारांनी पक्षाच्या बैठकीत भुजबळांच्या भूमिकेवर व्यक्त केलेली नाराजी. मंत्री छगन भुजबळांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या GR बाबत मांडलेल्या भूमिकेवरून पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी भुजबळांसमोरच नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर रात्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. काही नेते विशिष्ट जातीबद्दल टोकाची भूमिका घेतात, त्यामुळे या नेत्यांचं मत हे पक्षाचं मत असल्याची चुकीची प्रतिमा बनते. त्याची पक्षाला किंमत मोजावी लागते अशा शब्दात अजित पवारांनी भुजबळांसमोरच नाराजी व्यक्त केली. हाच धागा पकडून अजित पवारांनी नेते नाही तर साप पोसलेत अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांसह मुंडेंवर निशाणा साधलाय. एवढंच नाही तर बीडमध्ये होणारा ओबीसींचा मेळावा अजित पवार पुरस्कृत असल्याची टीकाही जरांगेंनी केली आहे. अजित दादाच्या पक्षाचे जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात काम करतात. आता बघा, सगळीकडून उठत बीडात मोर्चा काढीत आहेत. अजित दादा पुरस्कृतच मोर्चा असणार, ती ओपन सगळे त्यांचेच नेते असणार. हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं षडयंत्र आहे. अजित दादाच्या सुद्धा चाललेलं आहे. फक्त ते अजित दादाला तोंडवर जाऊन गोड बोलतात, टाळी देऊन बोलतात, हातावर हात हाणून बोलतात, म्हणून त्यांना वाटतं हे आपल्या जवळचे आहेत. तुम्ही साप पोसलेत हे मात्र ध्यानात ठेवा. अजित पवारांनी साप पाळले आहेत, नेते पाळले नाही, अशी टीका मनोज जरांगेंनी आज केली आहे. अरे काय त्याच्या नादी लागत रे तुम्ही लोक. त्यालाही काही धंदा नाही आणि काय नाही. तो त्याला शिक्षण आहे का, काय आहे, काय त्याला माहिती आहे का? तो म्हणतो त्यांनी मला नेता केला, यांनी मला नेता. अरे मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केला. दुसरीकडे जरांगेंकडून ओबीसी नेत्यांना पाडण्याचा वारंवार इशारा दिला जात असतानाच भुजबळांनीही आझाद मैदानातून जशास तसं उत्तर देण्याची भाषा केली आहे. आपण पण जर हेच जर असेल तर मग आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवावे लागतील आणि एकीला लढावं लागेल. आतापर्यंत जरांगेंकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली जात होती. मात्र जरांगेंनी आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वळवल्यानं त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसणार की ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणामुळे फायदा होणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. माधव सावरगावेसह रुपाली बडवे, साम TV न्यूज, मुंबई.